महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळ सध्या तीव्र आर्थिक ताणाचा सामना करत असून 2023-24 पर्यंतचा एकत्रित तोटा 10,000 कोटी रुपयांहून अधिक झाल्याचे समोर आले आहे. 2025-26 मध्येही दररोज सुमारे 1.5 ते 2 कोटी रुपयांचा तुटवडा कायम असल्याने केवळ भाडे उत्पन्नावर आधारित मॉडेल दीर्घकाळ टिकणारे नाही हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सेवा सुधारणा, उत्पन्नाचे विविधीकरण आणि खर्च नियंत्रण या तिन्ही पातळ्यांवर तातडीने उपाययोजना राबवण्याची गरज अधोरेखित होत आहे. गेल्या काही वर्षात महसुलात वाढ झाली असली तरी खर्चात झालेली वाढ अधिक वेगाने झाली आहे. विशेषतः इंधन खर्च, जुन्या बसांच्या देखभालीचा वाढता बोजा आणि मनुष्यबळावरील खर्च यामुळे आर्थिक तूट वाढत आहे. दरवर्षी हजारो कोटी रुपयांचा डिझेल खर्च आणि त्यातील वाढ ही मोठी समस्या ठरत आहे. दुसरीकडे जाहिराती आणि इतर नॉन फेअर स्रोतांमधून मिळणारे उत्पन्न अत्यल्प असल्याने आर्थिक संतुलन बिघडले आहे. या पार्श्वभूमीवर सेवा गुणवत्तेत सुधारणा करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. नव्या बसांचा समावेश, वेळापत्रकाचे वास्तववादी नियोजन आणि स्वच्छ व सुरक्षित सेवा उपलब्ध केल्यास प्रवासी संख्या वाढू शकते. सध्या दररोज लाखो प्रवासी एसटीचा वापर करत असले तरी त्यात वाढ करण्यासाठी प्रीमियम आणि एसी सेवांचा विस्तार करण्यावर भर दिला जात आहे. भाडे धोरणात बदल करून डायनामिक प्राइसिंग, नियमित प्रवाशांसाठी पास योजना आणि डिजिटल तिकीट प्रणालीचा वापर वाढवण्यावरही विचार सुरू आहे. यामुळे स्थिर उत्पन्नाचे स्रोत निर्माण होऊ शकतात. तसेच बसस्थानके आणि बसांवरील जाहिराती, व्यावसायिक वापरासाठी जागा उपलब्ध करून देणे आणि पार्सल लॉजिस्टिक सेवा सुरू करणे यामुळे नॉन फेअर उत्पन्न वाढवण्याची संधी आहे. खर्च नियंत्रणासाठी इंधन बचत, रूट ऑप्टिमायझेशन आणि नियमित देखभाल यावर भर देणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून डेटा आधारित निर्णय घेतल्यास कार्यक्षमतेत वाढ होऊ शकते. यासोबतच सरकारकडून पारदर्शक अनुदान, कर्ज पुनर्गठन आणि आर्थिक नियोजन यांचीही गरज आहे. एकूणच एसटीच्या आर्थिक पुनरुज्जीवनासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपायांची सांगड घालणे अत्यावश्यक आहे. सेवा सुधारणा, उत्पन्न वाढ आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केल्यासच एसटीला पुन्हा सक्षम आणि विश्वासार्ह सार्वजनिक परिवहन व्यवस्था म्हणून उभे करता येईल.